नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये RBI ऑफिस अटेंड या परीक्षेचे मागील वर्षीची काही आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत मित्रांनो, की त्यावेळेस कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले होते व येणारी तुमची जी RBI ऑफिस अटेंड ही परीक्षा आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. तर आपण आजचा हा व्हिडिओ जो आहे आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर एक छोटी सूचना. जर तुम्ही पोस्टमॅन, मेलगार्ड आणि MTS या परीक्षेच्या पेपर 2 ची जर तयारी करत असाल, पेपर 2 ची, तर मित्रांनो पेपर 2 मध्ये इंग्लिश टू लोकल लँग्वेज आणि लोकल लँग्वेज टू इंग्लिशमध्ये तुम्हाला 30 पैकी 30 मिळवून देणार हे पुस्तक आहे मित्रांनो. हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्टची लिंक दिली आहे, तुम्ही तेथून हे पुस्तक खरेदी करू शकता. तर मित्रांनो, आपल्याकडे RBI ऑफिस अटेंड या परीक्षेचा 2017चा पेपर अवेलेबल आहे, जो की क्वेश्चन सेट एचा आहे. तर आपण समोर पाहूया मित्रांनो या परीक्षेची. तर मित्रांनो, त्यावेळेस जो पेपर होता तो 200 मार्काचा होता आणि जो एकूण वेळ दिला होता कालावधी तो परीक्षेसाठी तो होता 2 तास. 2 तासाचा पेपर होता आणि 200 मार्क्स होते. आपला आताचा पेपर जो आहे तो 1.5 तासाचा वेळ आहे, 90 मिनिटे आणि 120 जे आहे त्याची मार्क्स आहे. त्यावेळेस पेपर ऑफलाईन होता, यावेळेस पेपर ऑनलाईन असल्यामुळे कम्प्युटर CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. तर मित्रांनो, हा रफ कामासाठी कच्चा कामासाठी दिलेला कागद आहे. तर आपण पाहूया आता याच्यामध्ये क्वेश्चन सेट. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यावरून तुम्हाला एक ॲनालिसिस लावता येईल की तुमचा येणारा जो पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला चांगले गुण मिळवून RBI मध्ये तुम्ही नोकरी कशी मिळवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न असतील. आणि मित्रांनो, अजून एक सूचना, हा पेपर जो असेल तो 2 भाषेमध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणारा पेपर आहे. CBT लेवलचा बिलिंग्युअल लँग्वेज तुम्ही हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये हा पेपर देऊ शकता. तिथं मराठी अवेलेबल नाही. मराठी ही LPTला अवेलेबल आहे. तर आपला पहिला प्रश्न असा आहे की फॉर अ कार देअर शुड बी अ ड्राईव्ह, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न तिथं असतील. आणि पहिला जो असेल तुम्हाला इंग्लिशमध्ये असेल, खाली त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन अवेलेबल असेल. एक कार के लिए होना चाहिए, एक कार के लिए क्या होना चाहिए, तर कारसाठी काय महत्त्वाचं आहे तर तो आहे म्हणजे चालक, ड्रायव्हर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न असा आहे, मोस्ट इसेन्शियल फॉर अ स्टुडंट इज, तर एक विद्यार्थी के लिए अति आवश्यक है, तर एका विद्यार्थ्यासाठी काय आवश्यक आहे तर ते म्हणजे मित्रांनो अध्ययन, स्टडी इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी स्टुडंट. तर मित्रांनो, इथे हिंदीसुद्धा आणि मी तुम्हाला मराठीत सांगत आहे, पण तुम्ही हिंदीतूनच तुम्हाला याचं सर्व काही सिलेबस वगैरे दिलं जाईल आपल्या चॅनलवर. तर तिसरा प्रश्न, डेंजर ऑलवेज इन्वॉल्व्स, तर खतरे में हमेशा शामिल होता है, खतरे में हमेशा क्या शामिल होता है तो है डर, फियर इज राईट आन्सर याचं. त्यानंतर चौथा क्वेश्चन आपला, मोस्ट इसेन्शियल फॉर अ स्कूल इज, तर विद्यालय के लिए अति आवश्यक है, तो विद्यालय के लिए क्या अति आवश्यक है तो वो है विद्यार्थी, स्टूडेंट इज इम्पॉर्टंट फॉर स्कूल. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जे कॉमन सेन्सचे क्वेश्चन असतात ते अगदी सोपे असतात, तुम्हाला सोडवता आलं पाहिजे एका मिनिटात. हे सर्व काही क्वेश्चन सोपेच आहेत आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये देखील तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन येतील, फक्त तुम्हाला न घाबरता त्याचा आन्सर्स द्यायचे. तर मित्रांनो, आपला त्यानंतरचा प्रश्न आहे 5वा प्रश्न, मोस्ट इसेन्शियल फॉर अ मॅन इज, तर एक मनुष्य के लिए अति आवश्यक है, तर मनुष्य के अति आवश्यक क्या है तर वो है हर्ट, हृदय हे माणसासाठी अति आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये मॅथ्सचे क्वेश्चन स्किप करणार आहोत. तर मॅथ्सचे क्वेश्चनसाठी तुम्हाला शॉर्टकट ट्रिकसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन पेपर सॉल्व केला जाईल. आपण या पेपरमध्ये फक्त GKचे क्वेश्चन्स कोणत्या प्रकारचे येतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल GKसाठी त्याविषयी आपण फक्त चर्चा करणार आहोत की मागील वर्षी कोणत्या प्रकारचे प्रश्न GKच्या सेक्शनमध्ये आलेले होते. तर मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला येणारे आहेत. 7वा प्रश्न आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट, निम्नलिखित में से कौन सा अन्य से भिन्न है, तर याच्यापैकी आपल्याला डिफरंट शब्द, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आपल्या मराठी भाषेमध्ये. तर गटात न बसणारा शब्द कोणता आहे, गहू, मूगफली, चना, सरसो. तर याच्यापैकी जो गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे मूगफली, ग्राउंड नट्स, भुईमूग. हा जो शब्द आहे, हा जो पदार्थ आहे तो यापैकी गटात न बसणारा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, ॲज अ टेलर, हिंदीतच वाचेन मी, जिस प्रकार दर्जी कपड़े से संबंधित है उस प्रकार मोची संबंधित है. तर जसं टेलर जो की कपड्याच्या संबंधित आहे त्याच प्रकारे मोची कोणाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर मोची जो असतो तो कॉबलर इज रिलेटेड टू चमडा, लेदरशी संबंधित असतो मोची. त्यानंतर आपला 9वा प्रश्न असा आहे की हा 9वा प्रश्न आपण स्किप करूया कारण का आपण मॅथ्सचे क्वेश्चन्स
नेक्स्टच्या सिरीजमध्येच कव्हर करणार आहोत. त्यानंतर आपण डायरेक्ट जी केच्या क्वेश्चन्सवर पोहोचूया की 13वा क्वेश्चन आपला जी केचा असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गेनाइजेशन इज द ओल्डेस्ट, निम्नलिखित में से कौन सा संगठन सबसे पुराना है. तर सर्वात ओल्डेस्ट संघटन सांगायचं आपल्याला तर ते आहे ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ही जी संघटना आहे ती सर्वात जुनी संघटना आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथं आंतरराष्ट्रीय विषयी माहिती ठेवणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे घडामोडी घडतात ते पण तुम्हाला माहिती ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. की मी जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सिलेबसमध्ये तुम्हाला डीप सिलेबस सांगितला आहे जनरल नॉलेज विषयी, आणि त्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स, जनरल करंट अफेअर्स, वर्ल्ड करंट अफेअर्स हे दोन्ही पण तुम्हाला माहिती ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये सिलेबसमध्ये पण दिलेलं आहे. त्यानंतर आपला 14वा प्रश्न असा आहे, इन विच इयर वॉज द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो फाउंडेड. तर याचं जे उत्तर आहे, असा प्रश्न असा आहे की किस वर्ष में भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थान इस्रो की स्थापना हुई थी. तर इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती, तर ते आहे 1969 साली इस्रोची जी आहे ते स्थापना झाली आहे. त्यानंतर आपला 15वा प्रश्न, द फर्स्ट समिट ऑफ सार्क वॉज हेल्ड ॲट. सार्क का प्रथम सम्मेलन आयोजित हुआ था. तर सार्कचं प्रथम संमेलन जे आहे ते कोठे आयोजित केलं गेलं होतं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, ढाका में. तर ढाकामध्ये सार्कचं पहिलं संमेलन जे आहे जे आयोजित केलं होतं. त्यानंतर 16वा प्रश्न की निम्नलिखित में से कौन सा संयुक्त राष्ट्र का मिलेनियम विकास लक्ष्य नहीं है. तर मिलेनियम विकास लक्ष्य, डेव्हलपमेंट गोल द युनायटेड नेशन, जे डेव्हलपमेंट गोल आहेत, एकूण 17 गोल आहेत, 17 गोल आहेत, त्यापैकी कोणता गोल यापैकी नाही आहे असं इथं विचारलं गेलेलं आहे. तुम्हाला त्याच्याविषयी पण माहिती ठेवणं, शाश्वत विकासाविषयी माहिती ठेवणं हे फार गरजेचं आहे या परीक्षेसाठी. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, जन्मदर और मृत्यूदर में कमी. हे जे आहे ते युनायटेड नेशनचं, संयुक्त राष्ट्राचं जे आहे मिलेनियम विकास लक्ष्य नाही आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, एमनेस्टी इंटरनॅशनल हे, एमनेस्टी इंटरनॅशनल काय आहे याविषयी इथं दिलेलं आहे. थोडक्यात आपल्याला जे की पूर्ण करायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, एक वैश्विक मानवाधिकार आंदोलन, एक वैश्विक ग्लोबल ह्युमन राईट मुवमेंट. ही एक चळवळ आहे जागतिक स्तरावरची मानवाधिकाराविषयी, ह्युमन राईट्सविषयी. त्यानंतर आपला 18वा प्रश्न, हू हॅज रिटन द बुक टू लिव्ज. तर टू लिव्ज पुस्तक किसने लिखी है. तर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे. तर याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, विक्रम सेठ यांनी जे आहे हे पुस्तक लिहिलेली आहे, टू लिव्स. तर मित्रांनो जे 2020 मध्ये रिसेंटली जे बुक्स राईट केलेले आहेत, जे पुस्तक रिलीज झालेले आहेत, ते तुम्हाला माहिती ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण का हे करंट अफेअर्सचे जास्त क्वेश्चन जे आहे ते यामध्ये येणारे आहेत. त्यानंतर 19वा प्रश्न, पतंजलि थे, क्या थे पतंजलि, ऐसा क्वेश्चन है. तो इसका जो आंसर है वो है ऑप्शन नंबर सी, योगाचार विद्यालय के दार्शनिक थे पतंजलि. नेक्स्ट क्वेश्चन हमारा, द सूरसागर इज, सूरसागर है, सूरसागर क्या है. तो सूरसागर का आंसर जो बनता है वो है ऑप्शन नंबर सी, सूरदास की एक काव्यात्मक कृती है. तो सूरदासची ही एक कविता आहे, काव्यात्मक कृती आहे सूरदासची, सूरसागर. अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला येणारे आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन 21वा, IRDP स्टँड्स फॉर. तर फुल फॉर्म, तुम्हाला शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म हे माहिती असणं पण या परीक्षेसाठी गरजेचं आहे. कारण का 1 ते 2 मार्कासाठी हे पण तुम्हाला विचारलं जातं. तर IRDPचे तात्पर्य हे म्हणताना याचं फुल फॉर्मच विचारलेलं आहे आपल्याला. तर याचं जे उत्तर येईल ते येईल इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ऑप्शन नंबर हे ए, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हे याचं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर 22वा प्रश्न आपला, ऑक्टोबर 24 इज ऑब्झर्व्ड ॲज. ऑक्टोबर 24 मनाया जाता है. तर ऑक्टोबर 24ला कोणता दिवस म्हणून पाळला जातो किंवा उत्सव साजरा केला जातो. तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, संयुक्त राष्ट्र दिवस के रूप में, संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन डे. कारण का मित्रांनो 24 ऑक्टोबरला जी आहे ती युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली आहे, म्हणून 24 ऑक्टोबर हा दिवस जो आहे तो युनायटेड नेशन डे म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आपला 23वा प्रश्न, द फर्स्ट इंडियन इकॉनॉमिस्ट हू
विन ऊन द नोबल प्राइज वॉज, नोबल पुरस्कार जीतने वाला प्रथम भारतीय अर्थशास्त्री था। तर नोबल प्राइज जीतने वाला प्रथम अर्थशास्त्री कौन था, तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, अमर्त्य सेन हे होते। त्यानंतर 24वा प्रश्न, रायडर कप इज रिलेटेड विथ विच स्पोर्ट, तर रायडर कप किस खेल से संबंधित है, असा क्वेश्चन आहे। तर रायडर कप जे आहे ते गोल्फ या खेळाशी संबंधित आहे। त्यानंतर 25वा प्रश्न, द टर्म बटरफ्लाय स्ट्रोक इज रिलेटेड विथ, बटरफ्लाय स्ट्रोक पद किससे संबंधित है, तर बटरफ्लाय स्ट्रोक हे जे पद आहे ते आहे मित्रांनो तैराकी या खेळाशी संबंधित आहे। म्हणजे की मित्रांनो स्विमिंग, इंग्लिशमध्ये त्याला स्विमिंग तर हिंदीमध्ये त्याला तैराकी असे म्हणतात। तर तैराकी हा शब्द जो आहे तो मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना माहिती नसतो, म्हणून त्यांनी इंग्लिशचा पण इथे वापर करू शकतात। स्विमिंग, स्विमिंग हा याचा इंग्लिशचा अर्थ होतो। त्यानंतर 26वा प्रश्न, हु अमॉन्ग द फॉलोइंग पर्सन इज कॉल्ड डेझर्ट फॉक्स, निम्नलिखित में से कौन से व्यक्ति को डेझर्ट फॉक्स कहा जाता है, तर याचं जे उत्तर आहे ते आहे इरविन रोमेल। इरविन रोमेलला जे आहे डेझर्ट फॉक्स या नावाने संबोधलं जातं। त्यानंतर 27वा प्रश्न, हु वॉज द फाउंडर ऑफ पाइको एनालिसिस, मनोविश्लेषण के निर्माता कौन थे, तर मनोविश्लेषण के निर्माता जो थे वो थे सिगमंड फ्राइड। सिगमंड फ्राइड जो थे वो विज्ञान के मनोविश्लेषण के निर्माता थे। त्यानंतर आपला 28वां क्वेश्चन, फतेहपुर सिकरी का इबादत खान था, तर फतेहपुर सिकरी का इबादत खान कहाँ था क्यों कौन था, ऐसा क्वेश्चन यहाँ पर पूछा गया है सवाल। तो इसका जो आंसर है वो ऑप्शन नंबर ए है, वह कक्ष जिसमें अकबर विभिन्न धर्मों के विद्वानों के साथ चर्चा करते थे, फतेहपुर सिकरी का इबादत खान था। नेक्स्ट क्वेश्चन, द स्लोगन गरीबी हटाओ वॉज इंक्लूडेड इन विच ऑफ द फॉलोइंग 5 ईयर प्लान्स, निम्नलिखित में से कौन सी पंचवार्षिक योजना के अंतर्गत गरीबी हटाओ का नारा शामिल था। तर मित्रांनो RBI म्हटल्यावर तुम्हाला तिथे इकॉनॉमिकली तर क्वेश्चन विचारले जाणारे आहेत, कारण का मित्रांनो जे रिसेंटली बजेट सादर करण्यात आलं आहे त्या बजेटविषयी पण 1-2 प्रश्न येणारेच आहेत तुम्हाला, म्हणून त्या बजेटविषयी जे प्रश्न निर्माण होतात त्याविषयी तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। तर याचं जे उत्तर आहे 29वा क्वेश्चन ते आहे ऑप्शन नंबर डी, 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाओचा जो नारा होता तो शामिल करण्यात आला होता। त्यानंतर 30वा प्रश्न, NRHM has been launched in the country in which of the following years, निम्नलिखित में से किस वर्ष देश में NRHM की स्थापना की गई, तर नॅशनल रूरल हेल्थ मॅनेजमेंटची जी स्थापना जी आहे NRHM ची ती कोणत्या वर्षी झाली असं इथे विचारलं गेलेलं आहे। तर याचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर ए, 2005 मध्ये याची स्थापना केली गेली होती। त्यानंतर 31वा प्रश्न, विच कमिटी वॉज कॉन्स्टिट्यूटेड फॉर रिफॉर्म्स इन टैक्स स्ट्रक्चर्स, कर संरचना में सुधार हेतु कौन सी समिति का गठन हुआ, तर याचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर बी, चेलिया समितीचं जे आहे ते गठन म्हणजे स्थापन करण्यात आलं होतं कर संरचना के सुधार हेतू सुधार करण्यासाठी। त्यानंतर 32वा प्रश्न, द टेस्टा ट्रीटी हैज़ बिकम अ बोन ऑफ कंटिन्यूटी बिटवीन इंडिया एंड, तर इथे म्हटलं आहे तीस्ता समझौता भारत और किस देश के बीच विवाद की जड़ है, तर ते तीस्ता समझौता हा तीस्ता जो करार आहे तो भारत आणि बांगलादेश या देशादरम्यान आहे। त्यानंतर 33वा प्रश्न, विच बायोस्फियर रिझर्व इन इंडिया इज इन्क्लूडेड इन युनेस्को लिस्ट इन 2016, तर मित्रांनो हा पेपर जो आहे तो 2017चा असल्यामुळे 2016 मध्ये याच्यामध्ये क्वेश्चन विचारले गेले आहेत, म्हणजे रिसेंटली बॅक इयरमध्ये जे करंट घडामोडी घडतात चालू घडामोडी त्यावरील प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातात। तर याच्यामध्ये प्रश्न विचारला गेला आहे की भारत का कौन सा जैवमंडलीय आरक्षित क्षेत्र यूनेस्को की 2016 की सूची में शामिल है, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, अगस्त्यमाला। अगस्त्यमाला जे आहे ते आहे। त्यानंतरचा प्रश्न, पारजिनी पादप हे ट्रान्सजेनिक्स प्लॅनेट्स आर, तर हे काय आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर ते आहे मित्रांनो एक कोशिका में विजातीय DNA के प्रवेश और उस कोशिका से पादप के पुनरुत्पादन द्वारा उत्पादन, एक सायन्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो। सायन्समधले क्वेश्चन जे आहे तुम्हाला खूप कमी प्रमाणात तिथे विचारले जातात। त्यानंतर 35वा प्रश्न, व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ ब्लाय
पित्त का कार्य है, तर पित्ताचं जे कार्य जे काय आहे ते सांगायचं आहे. तर याचा आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, ए आहे. यह वसा का पायसीकरण करते है. त्यानंतर 36वां क्वेश्चन, द विटामिन विच कंटेन्स द कोबाल्ट इज, तर कौन से विटामिन में कोबाल्ट होता है. तर मित्रांनो याचा आन्सर आहे ते ऑप्शन नंबर ए, विटॅमिन B12. विटॅमिन B12 मध्ये जे आहे ते कोबाल्टाचं प्रमाण असतं. त्यानंतर प्रश्न आपला 37वां, की निम्नलिखित में से कौन सी बीमारी का वाहक एडिस इजिप्टी है. एडिस इजिप्टी इज द विक्टर ऑफ विच अमॉन्ग द फॉलोइंग डिजीज. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर डी, इनमें से कोई नहीं. त्यानंतर 38वां क्वेश्चन, एथलीट्स फुट इज कॉज्ड बाय. एथलीट्स फुट किसके द्वारा होता है. तर एथलीट फुट जे आहे ते होतं मित्रांनो फंगसच्या माध्यमातून हा होणारा जो रोग आहे. तर फंगसला हिंदीमध्ये फफूद हा शब्द आहे, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर 39वां क्वेश्चन, निर्भया हे एक. निर्भय हे एक. तर निर्भया इज अ. तर निर्भय क्या आहे. तर याचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, सबसोनिक मिसाइल है. त्यानंतर आपला 40वां क्वेश्चन, प्रोजेक्ट सी बर्ड इज कनेक्टेड विथ. प्रोजेक्ट सी बर्ड किससे संबंधित है, असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर प्रोजेक्ट सी बर्ड इज कनेक्टेड टू ग्रीनफील्ड नोवल बेस एट वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया. भारत के पश्चिम तट पर ग्रीनफील्ड नौसैनिक अड्डा से संबंधित है प्रोजेक्ट सी बर्ड. त्यानंतर 41वां प्रश्न आपला, वर्ल्ड फर्स्ट इलेक्ट्रिक सॅटेलाइट वॉज लॉन्च्ड बाय. तर वर्ल्डची जी जगातील विश्व का प्रथम विद्युत सॅटेलाइट किसने प्रक्षेपित किया था. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, स्पेस एक्स या नामक कंपनीने जे आहे ती जगातील प्रथम विद्युत सॅटेलाइट जे आहे ते प्रक्षेपित केलं गेलं आहे. त्यानंतर 42वां प्रश्न, परमपदम काय आहे, असा क्वेश्चन इथं आहे. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, एक देशज सुपर कॅम्प्युटर अँड इंटरनॅशनली बुलेट सुपर कॅम्प्युटर आहे परमपदम. तर कॅम्प्युटरचे नावं देखील तुम्हाला माहीत पाहिजे. तसं याच्यावर प्रश्न असा बी येऊ शकतो तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये की भारतातील सर्वात सुपर फास्ट कॅम्प्युटर कोणता आहे. तर तुम्हाला याचे नाव जे येत असेल तर डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर 43वां क्वेश्चन, द फंक्शन ऑफ एन असेंबलर इज. एक असेंबलर का कार्य है. तर असेंबलरचं कार्य काय आहे. तर ते कार्य आहे असेंबलर लँग्वेज को मशीन लँग्वेज में रूपांतरित करना. याचं काम आहे. त्यानंतर 44वां क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मेमोरीज इज नॉट द प्राइमरी मेमोरी ऑफ अ कंप्यूटर. निम्नलिखित में से कौन सी कंप्यूटर की प्राइमरी मेमोरी नहीं है. तर याचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर ए, CD-ROM ही जी आहे ती प्राइमरी मेमोरी नाही आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, URL क्या आहे. व्हॉट इज URL. तर URL काय आहे. तर URL जे आहे मित्रांनो ते आहे यह एक विशेष करेक्टर स्ट्रिंग है जो इंटरनेट स्रोत को रेफरेंस बनाती है. म्हणून याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ए आहे. तर या जागी तुम्हाला URLचं फुल फॉर्म देखील विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर 46वां क्वेश्चन आपला, जंक ईमेल इज आल्सो कॉल्ड. जंक ईमेल को ये भी कहते हैं. तर जंक ईमेलला काय म्हणतात. तर याचा आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर बी, स्पॅम सुद्धा म्हणतात जंक ईमेलला. त्यानंतर 47वां प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द वेब ब्राउझर. निम्नलिखित में से कौन सा एक वेब ब्राउझर है. तर खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर आहे. तर तो आहे ओपेरा वेब ब्राउझर आहे, सफारी पण वेब ब्राउझर आहे, गुगल क्रोम पण वेब ब्राउझर आहे. म्हणून याचं उत्तर जे बनणार आहे ते ऑप्शन नंबर डी, ये सभी. त्यानंतर 48वां प्रश्न, what percentage of the total population of the world resides in India as estimated in 2011. 2011 के आकलन के अनुसार विश्व की कुल जनसंख्या का कितना प्रतिशत भारत में रहता है. तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 17.5% एवढी लोकसंख्या जी आहे ती भारतामध्ये राहते जगाच्या तुलनेने. त्यानंतर आपला 49वां प्रश्न, निम्नलिखित में से कौन सी संस्था भारत में राष्ट्रीय आय का आकलन
करती है? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ए, केंद्रीय सांख्यिकीय संघटन, सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे ती भारतामधील राष्ट्रीय आय आकलन करते, उत्पादनाचं आकलन करते. त्यानंतर 50वा प्रश्न आपला, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ सर्विस सेक्टर इन इंडिया? निम्नलिखित में से कौन सा भारत में सेवा क्षेत्र का भाग नहीं है? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी, निर्माण, कंस्ट्रक्शन हे जे काम आहे ते सर्व्हिस सेक्टरमध्ये येत नाही. तर भारत में सेवा क्षेत्र का भाग नाही, तर हे आहे ऑप्शन नंबर सी, कंस्ट्रक्शन हे येत नाही. तर मित्रांनो असे 50 प्रश्न आपण फक्त या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही याच्यावर एक ॲनालिसिस लावू शकता की प्रत्येक सेक्शनमधला प्रश्न जो आहे तो तुम्हाला परीक्षेमध्ये येतो. जसं की विज्ञानमधला येतो, कम्प्युटरमधला येतो, इकॉनॉमिक्समधला येतो, करंट अफेअर्समधला येतो, पॉलिटीमधला क्वेश्चन येतो. अशा सर्व टॉपिकमधले तुम्हाला 1-2 क्वेश्चन मात्र तिथं विचारले जातात. आणि सिलेबसमध्ये पण हे तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. तर मित्रांनो फक्त आपण एवढाच व्हिडिओ पाहणार आहोत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ विषयी देखील एक स्पेशल मागील वर्षी कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले गेले होते तर त्यानुसार आपण तुम्हाला दुसरा व्हिडिओ अवेलेबल करून देत आहोत दुसऱ्या पार्टमध्ये. तर मित्रांनो त्याचबरोबर इंग्लिश ग्रॅमरचे लेक्चरसुद्धा आपण स्टार्ट करणार आहोत. कारण का मित्रांनो या परीक्षेसाठी इंग्लिश ग्रॅमर पण तेवढंच महत्त्वाचं आहे की जेवढं या परीक्षेला मराठी भाषेचं महत्त्व आहे. तर मित्रांनो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपवण्या अगोदर मित्रांनो तुम्ही ती पुस्तक खरेदी करा. तुम्ही तर पोस्टमॅन मेलगार्ड MTHच्या पेपर 2ची तयारी करत असाल. लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या 10वी पास मित्रांना, त्यांना पण हा फॉर्म भरू द्या. आणि परीक्षेची शेवट तारीख ही मित्रांनो 15 मार्च आहे. त्यामुळे जर तुम्ही 10वी पास असाल, तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तर मित्रांनो ही एक तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.